नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आज आहे 31 जुलै 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम पाहूया कालचा एक प्रश्न. काल मी तुम्हाला जाता-जाता एक प्रश्न विचारलेला होता. सिम्बेक्स हा भारतीय युद्ध सराव कोणत्या देशासोबत आयोजित केला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे सिंगापूर. तर लक्षात घ्या, सिम्बेक्स हा भारतीय युद्ध सराव सिंगापूर या देशासोबत साजरा केला जातो आणि हा जो युद्ध सराव आहे, हा नौदलाचा आहे. म्हणजे तशा पद्धतीने देखील प्रश्न विचारला जातो. मी कालच्या व्हिडिओमध्ये याबद्दलची सर्व सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे. कालचा व्हिडिओ तुम्ही जरूर जाऊन चेक करा. तर आजच्या चालू घडामोडींना सुरुवात करण्यापूर्वी आजचे दिनविशेष पाहून घेऊया. 31 जुलै 1865 या दिवशी नानाशंकर शेठ यांचं निधन झालेलं होतं आणि हा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून साजरा केला जातो. मुंबईचे ते शिल्पकार होते. त्यांना जस्टिस ऑफ पीस हा किताब देखील भेटलेला होता. त्यासोबतच त्यांनी विविध संस्थांची स्थापना देखील केलेली आहे. त्याबद्दल देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. त्यामुळे एकदा थोडक्यात आपण त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना 1822 साली झालेली आहे. त्यानंतर ग्रँट मेडिकल कॉलेज या संस्थेची स्थापना 1845 साली. त्यासोबतच विधी महाविद्यालय 1855 या सर्वच महत्त्वाच्या संस्थांमध्ये नाना शंकर शेठ यांचा सहभाग होता. डेव्हिड ससून ग्रंथालय हे देखील त्यांनी स्थापन केलेलं होतं. त्यांच्याबद्दलची जर तुम्हाला अजून माहिती जाणून घ्यायची असेल, तर आमच्या टेलिग्राम चॅनलवर त्याबद्दलची सविस्तर माहिती दिलेली आहे आणि आगामी काळामध्ये YouTubeवर देखील आम्ही अशा पद्धतीची समाजसेवकाची सीरीज आणणार आहोत. तर त्या दृष्टीने देखील आपण YouTubeसाठी त्यासाठी तुम्ही YouTube या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. 31 जुलै 1912 या दिवशी नोबेल पारितोषिक विजेत्या अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रीडमन यांचा देखील जन्म झालेला होता. तसेच 31 जुलै 1940 या दिवशी भारतीय क्रांतिकारक उधम सिंग यांना ब्रिटिश सरकारने आजच्या दिवशी फाशी दिली होती. आपल्याला माहीतच असेल, उधम सिंग यांनी जालियनवाला बाग हत्याकांड यातील प्रमुख आरोपी अ, ओडवायर यांना देखील यांची हत्या केली होती आणि ती त्यांनी ब्रिटन या देशामध्ये जाऊन केली होती. त्याबद्दल त्यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली होती. आणि त्याबद्दलचा एक चित्रपट देखील आहे. तो तुम्ही देखील पाहू शकता. खूप छान चित्रपट आहे तो. तर या होत्या आजचे दिनविशेष. आजच्या आता चालू घडामोडींना सुरुवात करूया. सर्वप्रथम उमा कांजीलाल. आता हे नाव चर्चेमध्ये आहे. कारण उमा कांजीलाल यांचं आता नुकतंच इग्नूच्या कुलगुरूपदी निवड झाली आहे. उमा कांजीलाल यांनी अ, फक्त आता इग्नूच्या कुलगुरूपदी निवड तर झालेली आहे, परंतु त्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून आता नियुक्त झालेल्या आहेत. म्हणजे त्यांची इतिहासामध्ये आता या दृष्टीने नोंद देखील घेतली जाईल. आणि आपल्या परीक्षेच्या दृष्टीने देखील. कारण परीक्षेमध्ये अशा पहिली महिला किंवा पहिल्या व्यक्ती अशा टाईपचे क्वेश्चन वारंवार विचारले जातात. त्यामुळे आपल्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. उमा कांजीलाल यांची इग्नू आपल्याला माहीतच असेल, इग्नू हे मुक्त विद्यापीठ आहे. तर या इग्नूच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून आता त्यांची नियुक्ती झालेली आहे. शिक्षण मंत्रालयाने त्यांची नियुक्ती केलेली आहे. त्यांना मुक्त आणि दूरस्थ शिक्षणाचा 36 वर्षांहून अधिक अनुभव आहे. तसेच त्या स्वयं आणि स्वयंप्रभा या राष्ट्रीय समन्वयक देखील आहेत. जगातील सर्वात मोठ्या मुक्त विद्यापीठांपैकी एक असलेल्या इग्नूसाठी ही खूप महत्त्वाची बाब आहे. 1985 मध्ये विद्यापीठाच्या स्थापनेनंतर या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. लक्षात घ्या, इग्नू ही या विद्यापीठाची स्थापना 1985 साली झालेली होती. परंतु असं असलं तरी देखील ते पहिले मुक्त विद्यापीठ नव्हते. त्या अगोदर देखील एक मुक्त विद्यापीठ होते. त्याचं जे तुम्हाला त्याचं नाव तुम्ही आम्हाला असं कमेंटमध्ये सांगायचं आहे. कारण अशा पद्धतीचा प्रश्न अ, मागील काही वर्षांमध्ये प्रश्न विचारलेला होता. कारण इग्नूच्या या स्थापनेविषयी देखील विचारलेला आहे आणि इग्नूच्या अगोदर कोणते मुक्त विद्यापीठ स्थापन झालेले आहे आणि ते कुठे स्थापन झालेले आहे, असा देखील प्रश्न विचारलेला आहे. तर याबद्दलचं योग्य उत्तर तुम्ही आम्हाला सर्व कमेंटमध्ये सांगायचं आहे. डिजिटल शिक्षणासाठी योगदानासाठी ओळखल्या जाणाऱ्या ओपन अँड डिस्टन्स लर्निंग ODL यामध्ये तंत्रज्ञान सक्षम शिक्षण वाढविण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. तर लक्षात घ्या, उमा कांजीलाल या इग्नूच्या आता पहिल्या महिला कुलगुरू झालेल्या आहेत आणि याबद्दलचा प्रश्न आपल्याला नक्कीच येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं खूप खूप गरजेचं आहे. आता इग्नू या संस्थेबद्दल आता थोडक्यात माहिती पाहूया. इग्नू या संस्थेची स्थापना 1985 आता सांगितल्याप्रमाणे इग्नू ॲक्टद्वारे झालेली आहे. म्हणजे संसदेतून विधिमंडळात मंजुरी झालेली आहे. याचे जे मुख्यालय आहे हे नवी दिल्ली येथे आहे. याचं जे घोषवाक्य आहे हे लोकांचे विद्यापीठ म्हणजे पीपल्स युनिव्हर्सिटी अशा पद्धतीचं आहे. स्थापनेमागील उद्दिष्ट काय होते? तर गरीब, ग्रामीण, महिला व काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण उपलब्ध करून देणे. तसेच कुठेही आणि कधीही शिक्षण या तत्त्वावर आधारित शिक्षण प्रणाली देखील त्यांची अ, अ, त्या दृष्टीने त्या मुक्त विद्यापीठात दिला जाते आणि हेच त्यामागचं उद्दिष्ट होतं.
आणि यामध्ये विविध कोर्सेस आणि अभ्यासक्रम देखील घेतले जातात. 200हून अधिक अभ्यासक्रम या विद्यापीठाअंतर्गत घेतले जातात. प्रमाणपत्र, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पी-एच-डी या सर्वच गोष्टी या विद्यापीठामार्फत दिल्या जातात. तसेच ऑनलाईन आणि दूरस्थ शिक्षण म्हणजे डिस्टन्स लर्निंग देखील यामध्ये घेतलं जातं. तसेच स्वयं आणि ई-ज्ञानकोश यासारखे प्लॅटफॉर्म देखील यामध्ये उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांची संख्या देखील खूप जास्त प्रमाणात आहे. कारण 30 लाखाहून अधिक विद्यार्थी यामध्ये आहेत आणि जगातील सर्वात मोठं मुक्त विद्यापीठ म्हणून याचा नामोल्लेख केला जातो. आणि यासाठी AGC, AICTE, NAAC या सर्व संस्थांची मान्यता या विद्यापीठाला आहे आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत हे विद्यापीठ येते. त्यामुळे लक्षात असू द्या, इग्नू आणि याबद्दलची आता आपण इत्थंभूत माहिती आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. त्यानंतर पुढची एक महत्त्वाची अशी बातमी म्हणजे IRDAI याला एक या संस्थेला एक नवीन अध्यक्ष भेटलेले आहेत. त्यांचं नाव आहे अजय सेठ. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजे IRDAI या देशातील महत्त्वाच्या संस्थेचे अध्यक्षपदी माजी आर्थिक व्यवहार सचिव अजय सेठ यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांचा कार्यकाळ हा 3 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत इतका असेल, म्हणजेच पुढील आदेश येईपर्यंत आणि यापैकी जे लवकर असेल तोपर्यंत त्यांची नेमणूक ही असणार आहे. अजय सेठ कोण आहेत? तर 1987च्या बॅचचे ते IAS अधिकारी आहेत. आर्थिक धोरण निर्मिती, वित्त क्षेत्र, नियामक सुधारणा यामध्ये 30 पेक्षा जास्त वर्षांचा प्रशासकीय अनुभव त्यांच्याकडे आहे. आणि हे जे पद आहे हे म्हणजे IRDAIचे जे अध्यक्ष आहेत अ, हे जे पद होतं हे देबाशिष पांडा यांच्या कार्यकाळानंतर 13 मार्चपासून रिक्त होतं. त्यामुळे या पदी आता अ, माजी IAS अधिकारी अजय सेठ यांची नियुक्ती झालेली आहे. हे नियुक्ती मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनेच मंजूर केलेली असते. लक्षात घ्या, IRDAIचे नवीन अध्यक्ष अजय सेठ आपल्याला वन लाइनर म्हणून हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता एकदा या संस्थेबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच इन्शुरन्स अँड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया याची जी स्थापना आहे ही 1999 साली झालेली आहे. याचं जे मुख्यालय होतं हे हैदराबाद, तेलंगणा येथे आहे. घटनात्मक अधिष्ठान म्हणजे याला कोणतं आहे तर स्टॅच्युटरी बॉडी आहे ही IRDAI कायदा 1999 अंतर्गत याची स्थापना झालेली आहे. याचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर भारतातील विमा व्यवसायाचे नियमन आणि देखरेख करणे, विमाधारकांच्या हक्कांचे संरक्षण करणे, विमा कंपन्यांमध्ये पारदर्शकता आणि स्पर्धा वाढवणे, तसेच ग्रामीण आणि दुर्बल वर्गामध्ये विमा सेवा पोहोचवणे अ, हे सर्व उद्दिष्ट IRDAIच्या स्थापनेमागचे आहेत. IRDAI कार्य काय करते? तर विमा कंपन्यांना परवाने देते, विमा उत्पादनांची मान्यता ती देते. तसेच विमा कंपन्यांच्या कार्यपद्धतींची तपासणी देखील करते आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण देखील करते. त्यामुळे लक्षात असू द्या, IRDAI हे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया स्थापना 1999. त्यानंतर आता नुकतेच संसद रत्न पुरस्कार जाहीर झालेले आहेत. तर 2024चे हे पुरस्कार आहेत आणि त्यामध्ये आता 2025 साली हे पुरस्कार जाहीर झालेले आहेत. राज्यातील 7 खासदारांना या पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. संसदेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, श्रीरंग बारणे, वर्षा गायकवाड, नरेश मस्के, स्मिता वाघ, डॉक्टर मेधा कुलकर्णी या सर्व खासदारांना संसद रत्न 2024 हा पुरस्कार भेटलेला आहे. हे पुरस्कार संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेले आहेत. पुरस्काराचं हे 15वं वर्ष असून याची जी संकल्पना होती, ही माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेतून 2010 मध्ये सुरू झालेली होती. पुरस्कारांची निवड ही माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेली होती. तर लक्षात असू द्या, आपल्याला जर परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न जर विचारण्यात आला, की संसद रत्न पुरस्कार यावर्षीचा कुणाला जाहीर झालेला आहे? तर महाराष्ट्रातील अ, जवळपास 7 खासदारांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. हे नाव पुन्हा एकदा वाचतो. सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, श्रीरंग बारणे, वर्षा गायकवाड, नरेश म्हस्के, स्मिता वाघ आणि डॉक्टर मेधा कुलकर्णी. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर आजच्या चालू घडामोडींवर आधारित आणि आपल्या दिनविशेषवर आधारित आता एक प्रश्न पाहून घेऊया. नाना शंकर शेठ यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी केलेली आहे? मी तुम्हाला दिनविशेषमध्ये याबद्दलची एक थोडक्यात माहिती दिली होती आणि याबद्दलची अधिक माहितीसाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देखील मी जाण्यास सांगितलं होतं आणि याच वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी केलेली आहे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर मी हवं तर पुन्हा एकदा व्हिडिओ पाहू शकता. तर याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 1822, पर्याय क्रमांक 2 1852, पर्याय क्रमांक 3 1815 आणि पर्याय क्रमांक 4 1840. लक्षात घ्या या संस्थेविषयी आपल्याला ऑलरेडी वेगवेगळ्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर आपण सर्वांनी या गोष्टीचं, या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि योग्य उत्तराला कमेंटमध्ये नक्कीच लाईक देण्यात येईल. तर नाना शंकर शेट्टी यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी केलेली आहे?
तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या एम-पी-एस-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आम्ही YouTubeसोबतच Telegram, WhatsApp, Facebook, Instagram आणि X.com या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहोत. तर या सर्वच ठिकाणी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.